मी आत्मकवी प्रमोददादा कोळी उर्फ मोहम्मद अली मुशरफ. मी आज आपणासमोर एक रेणुका मातेवर यल्लमावर कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रेणुका, माझ्यासारखे तुझे भक्त असताना. आई रेणुका, मला तुझ्याशिवाय कोणी नाही आणि कोणीच नाही हे हे मी कधीच ओळखले आहे. मी कोणाला आणि कोणाला कितीही माया प्रेम लावले तरीही मी एकटाच आहे, जाणले आहे. देवाचा झालो म्हणून काय झाले, देवाचा म्हणून पाहत नाही कुणी. डोक्यावर जग, गळ्यात दर्शन, गरत मोती पाहून सुद्धा चांगलं समजत नाही कुणी. यल्लमा रेणुका आली आहे, रेणुकाचा भक्त. रेणुकाचा भक्त म्हणजे वेगळंच समजतात. पुरुष पण असले तरी त्याला सगळी वेगळाच हिजडा जोगता समजून बसतात सारी. सांग रेणुका, तू सगळ्यांच्याच घरी आहेस. सगळीच तुझी पूजा अर्चा करतात, भक्ती करतात. वर्षाच्या वर्षाला डोंगराला नेमाने जातात येतात. तू प्रत्येकाची कुलस्वामिनी आहेस, सर्वांची आई माता आहेस. मग तूच सांग आई, मी तुझे दर्शन बांधले, मी तुझ्या हट्टापायी. जग तुझा डोईवर घेतला, माझीही तुझ्यावर भक्ती आहे. तू सर्वांची शक्ती आहे, मग मी तुझा रेणुका भक्त आहे. मग लोक, हा समाज मलाच का वेगळ्या नजरेने पाहतो? एक पुरुष असताना हिजडा जोगता समजतो, तेही माझ्यासारखेच तुझे भक्त असताना. तेही माझ्यासारखेच तुझेच भक्त असताना. सदरच्या कवितेला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह बरकातू. धन्यवाद.